हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत वाक्य व वाक्याचे काही प्रकार. तर पहिले वाक्य म्हणजे काय ते बघूया. यापूर्वीच आपण शिकलो होतो की वाक्य म्हणजे एक शब्दसमूह असतो. पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी शाळेत मराठी हा विषय शिकते. हेच जर वाक्य आपण शब्दांची रचना योग्य रीतीने न करता म्हटलं तर आपल्याला अर्थ प्राप्त होईल का? जसं मराठी शिकते शाळेत विषय मी, हो ना? तर ज्या वेळेला ते शब्दसमूहाला काही अर्थ प्राप्त होतो त्यावेळेलाच आपण त्याला वाक्य असं म्हणत असतो. वाक्याच्या अर्थावरून पडणारे काही प्रकार आपण आज बघणार आहोत. पहिला आहे विधानात्मक वाक्य. याचे 2 प्रकार पडतात, म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. हे दोन्ही पण सिंपल सेंटेन्स असतात. नंतर आहे प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य आणि आज्ञार्थक वाक्य, किंवा आज्ञार्थी प्रश्नार्थी असे शब्द तुम्ही वापरले तरी सुद्धा चालेल. आता विधानार्थी वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स काय असतं ते बघूया. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते. फॉर एक्झाम्पल, मी इयत्ता 10वीत शिकतो, किंवा बाबा पंढरपूरला गेले, किंवा आज बुधवार आहे. हे सगळे विधानार्थी वाक्य झाले. विधानार्थी वाक्याचे काही उदाहरणं बघूयात. मिहीर आईला मदत करतो. खूप पाऊस पडला. वा गोष्ट सांगतात किंवा सर्वांची परीक्षा सुरू झाली. हे सगळे काय आहेत? विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे होकारार्थी आणि दुसरा आहे नकारार्थी. म्हणजे ज्या वाक्यात होकार आहे असं समजतं आपल्याला त्या वाक्याला म्हणायचं होकारार्थी, आणि जेव्हा वाक्यात नकार असतो त्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. आज कुणीच अभ्यास केला नाही, किंवा तुषार खोटे बोलत नाही, अनिल सुरेख गातो, आणि शेवटचं आहे नेहमी विचार करून बोलावे. या सगळ्या वाक्यांमधनं आपल्याला काय समजतंय? किंवा मी आंब्याचे झाड लावतो, याच्यातनं काय समजलं आपल्याला की होकार आहे ज्या ठिकाणी. किंवा मला आंबे मिळणार नाहीत या शब्दावरनं आपल्याला काय समजलं? नकार. तर या वाक्यांवरनं आपल्याला समजतं की होकारार्थी वाक्य कुठलं आहे आणि नकारार्थी वाक्य कुठलं आहे. जसं आज कुणीच अभ्यास केला नाही म्हणजे काय झालं? नकारार्थी वाक्य. तुषार खोटे बोलत नाही, तर नाही हा शब्द त्याच्यात आला म्हणजे हे नकारार्थी वाक्य झालं. अनिल सुरेख गातो, तर याच्यावरनं आपल्याला काय समजतंय? होकारार्थी वाक्य आहे. आणि नेहमी विचार करून बोलावे हे सुद्धा एक सिंपल सेंटेन्स आहे ज्याच्यात कुठलंच नकारात्मक शब्द नाही, म्हणून ते होकारार्थी वाक्य येईल. पुढे बघूयात. प्रश्नार्थक वाक्य हे सगळ्यात सोपं असतं. सगळ्यात पहिले तर वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिसलं की त्याच्यावरनंच आपल्याला समजतं हे प्रश्नार्थक वाक्य आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. टीप म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह असतेच तरच प्रश्नार्थी समजावे. उदाहरणार्थ, तू केव्हा परत येणार आहेस? तुमचे उपकार मी कसे विसरेन? किंवा तू शाळेत येणार आहेस का? तुझा अभ्यास झाला का? टीचरनी पाठवलेले व्हिडिओ तू बघतो का? हे सगळे काय झाले? प्रश्नार्थक वाक्य. पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. जेव्हा वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते, किंवा एखादा शब्द असा वापरलेला असतो
केवल प्रयोगी अव्यय असतं आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, अबब, केवढा मोठा साप हा, आणि उद्गारवाचक चिन्ह असतं. किंवा अरे वा, किती छान बहरले आहे हे झाड. हो की नाही? ज्या वेळेला नकळत आपल्या तोंडातनं काही उद्गार निघालेले असतात त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क दिलेलं असतं. अरे रे, पडला बिचारा. आता अरे रे आणि बिचारा त्या दोन्ही या शब्दांनंतर काय आलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह. अबब, केवढी प्रचंड ही आग. किंवा बाप रे, किती भयंकर आहे हा करोना. अरे वा, किती सुंदर हा निसर्ग. हो की नाही? तर असे नकळत आपल्या तोंडून काही उद्गार निघत असतात आणि त्यानंतर उद्गार चिन्ह द्यायचं असतं. फक्त हे उद्गार आपण त्या वाक्यानुसार वापरायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, अरे वा, किती सुंदर हा निसर्ग. आपण असं म्हणू का? अरे वा, पडला बिचारा. चालेल का असं बोललं तर ते रॉंग होईल. कुठला उद्गारवाचक शब्द कुठे वापरायचा हे नीट समजून वाक्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही बोलायला हवं. ओके? आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला समजतात, अशा वाक्यांना म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. की ज्याच्यामध्ये ऑर्डर किंवा रिक्वेस्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. काही एक्झाम्पल बघूया. तो दरवाजा बंद कर, आज्ञा दिली आहे. देव तुझे भलं करो, हे काय झालं? आशीर्वाद दिलाय. कृपया शांत बसा, विनंती केली. देवा मला पास कर, ही काय झाली? प्रार्थना. आणि प्राणीमात्रांवर दया करा, हे काय झालं? उपदेश. तर हे सगळं कशामध्ये येणार आहे? आज्ञार्थी वाक्यांमध्ये. असेच काही उदाहरणं प्रत्येक वाक्याच्या प्रकारानुसार निदान 2-2, 3-3 तुम्ही लिहून ठेवायचे आहेत आपल्या वहीमध्ये. ओके?